आणि एक काय केलं तरी सुद्धा महाराज कसा उगत फिरत काही इकडे महाराज ते आम्ही गावात जायचं 25 ते गुरकी पोरं ते जनावर सांभाळायचे खेळायचे आलेले मी कळतंय तुम्हाला मी सगळं आणखी निघालो पावणे रस्त्याने आणि गुरकी पोरं गाणं म्हणत गाणं म्हणता उड्या मारून साची हवस मोठी घड्याला काय म्हणलो मी 2 दिवसाची नाही 2 बायकाची 2 बायकाची हवस मोठी घड्याला पर दिवाळीच्या दिवशी आंघोळ करून घड्याला तुम्ही आज कसं आहे त्यावर 4 महिन्यात आज 2 अंश आणि यांचं ठरलेलं होतं या अंशापर्यंत माझ्याकडे त्याला 2 अंशा पहिल्या अंशाने धोतर घेऊन तिकडे यायचं नाही गवटली अजून अंश शिल्लक लागला नाही दुसरा महिना तिकडे अजून 1 अंश अजून 1 अंश आहे पुढे उद्या एक इकडे यायचं नाही काय धोतर घेतलं वाड्याला गेलं ना बघायला काय माहिती कशावर सांगतो रावणाला बायका किती होत्या कृष्णापेक्षा 5 फूट 16 80,000 बायका रावणाला भागलं का त्यावेळेवर आशाने सांगतो नाही का लोक किती आहे नाही का भागला असतं तर शिपाई सबर कशाने गेला असतं विठाला विठाला म्हणून पाहिजे तेवढंच माणसाकडे असावी संपत्ती वगैरे संपत्ती संपत्तीने असं नाही तरी शासनाने आता नियम काढला हम दो या हमारे दो अजून काय हम दो या हमारा असं निघू नाही हम दो या हमारा कुछ नाही काय सांगतात तरी काय लागणार नाही का पण थोडी असावी चांगली असावी काय गंमत हे ज्याला पोरग नाही ती महाराज महाराजाला काय सांगतो त्याच्या घरी तेच ज्याला 10 पोर आहे महाराज काय सांगावं ज्याला नाही ते ज्याला 1 ते बी ज्याला 10 आहे ते बी आणि हे पोर आता आई बाप सांभाळायलाच तयार नाही संस्कृती आपले संस्कार चांगले असावे मुलांना संस्कार चांगले लावावे त्या ठिकाणी सत्य अशा प्रकारचं बोलायचं शिकावं देवपूजा हरिपाठ टाकडा भजन पूजन मुलांना शिकावं हे जर शिकवलं तर कमीत कमी ती दाग तरी पिणार नाही मुलं तरी संस्कार कसे लागतील त्यांना याच्यातले संस्कार नाही महाराज मुलगा दारूच्या दुकानातून बाहेर निघताना नाही पाहिला तुम्ही कसं काय पाहिला मला मी तिकडून बाहेर येत इथून तू का देव पूजाला गेलता का दारूच्या दुकानात तू कशाला गेलता पियाला गेलता मग पोरग पियाला 3दा नाही प्यायचं कधी पण आपले संस्कार अगोदर चांगले करा आपण व्यवस्थित वागा पोरायचा गुन्हा नाही महाराज आपला गुन्हा आहे हा विठाला विठाला एक बाई म्हणजे बाया खोटं बोलत जाऊ नये लई पाप खोटं बोलत जाऊ नको लहान दुसरी शेजारी आली साखर मागायला म्हणजे गंधू 1 वाटीभर साखर दिवस साखरच नाही बाया म्हणला आई डबा भरलेला आहे मला म्हणजे खोटं बोलू नको आणि तू का लबाड बोलती बा म्हणजे गप मला असं आहे काय नाही हे का खोट्याचा भाग आहे का आपण जे करतो तेच चांगलं प्रमाणात वडील काय वडील जे हा काय आवड धर्मातली भीती आणि वडील जे वडील माणसं जे करतात त्याचा अनुकरण लहान लहान लेकर करत असतात संस्कृती आता काय राहिलं 5 सांगितल्यापैकी आता काय राहिलं नाही झालं संगती चांगली असं